मोठी बातमी समोर आलेली आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरत होती आणि आता आलेल्या मोठ्या बातमीनुसार धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। 3 वाजेपर्यंत सरकारला अल्टिमेटम देण्यात आलेला होता। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आलेली होती आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। शिक्षण मंत्री पदाचा धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर आंदोलन केले जात होते। अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले होते आणि या आंदोलनाला अनेकदा हिंसक वळण देखील प्राप्त झालेलं होतं आणि आता अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। आताची सर्वात मोठी बातमी, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। नीट पेपर फुटी प्रकरणावरून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला जावा यासाठी जंतर मंतरवर हे मोठं आंदोलन उभं राहिलेलं होतं आणि त्यांचा राजीनामा घेतला जावा यासाठी अनेक विरोधक देखील आक्रमक झालेले होते। संसदेमध्ये अनेकदा हा मुद्दा मांडला गेला, अनेकदा विरोधक रस्त्यावर उतरले, रस्त्यावर उतरून आंदोलनं केली गेली, विद्यार्थ्यांकडून जोरदार आंदोलनं करण्यात आली आणि आता अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। तर या संदर्भातलं एक पत्र देखील समोर आलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपला राजीनामा दिलेला आहे। आताची सर्वात मोठी बातमी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। राजीनाम्याचं पत्र झी24 तासच्या हाती आलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती। नीट पेपर फुटी प्रकरणानंतर विद्यार्थी आक्रमक झाले, रस्त्यावर उतरले, जंतर मंतरवर आंदोलन करण्यात आलं। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा अशी एकमेव मागणी ही लावून धरण्यात आली। अनेक चर्चा झाल्या आणि त्यानंतर अखेर आज जो शेवटचा अर्धा तास उरलेला होता अल्टिमेटम संपण्यासाठी, त्या अर्धा तासाआधी आता राजीनामा झालेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा दिलेला आहे। तर आता जी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे, राजीनाम्याचं पत्र देखील झी24 तासच्या हाती आलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला आहे। सरकारला 3 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलेला होता। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी सीजेपी कडून करण्यात आलेली होती आणि त्यासाठी जंतर मंतरवर हजारो विद्यार्थी एकत्र आलेले होते। रस्त्यावर बसून आंदोलन करण्यात आलं, लाठीचार्ज झाला, त्यानंतरही आंदोलक आपल्या भूमिकेवर, आपल्या मागणीवर ठाम राहिले। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे ही मागणी लावून धरण्यात आली। विरोधक या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले, विरोधकांनी देखील हा मुद्दा लावून धरला। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा यासाठी प्रयत्न केले गेले आणि आता अखेर आलेल्या मोठ्या बातमीनुसार धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि या राजीनाम्याचं पत्र देखील झी24 तासच्या हाती आलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। सीजेपीच्या शिष्टमंडळाची जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत चर्चा झालेली होती आणि या चर्चेमध्ये ज्या प्रमुख 3 मागण्या सीजेपीनं केलेल्या होत्या त्यातल्या 2 मागण्यांवर तर सरकारने सकारात्मक भूमिका दर्शवली, मात्र शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भात शेवटपर्यंत चर्चा केली जात होती, शेवटपर्यंत खलबत सुरू होती। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाईल की नाही अशाबद्दल अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या आणि आता अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। सीजेपीच्या 3ही मागण्या सरकारकडून मान्य झालेल्या आहेत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा ही सर्वात मोठी मागणी खरं तर सीजेपीनं केलेली होती आणि ही मागणी आता पूर्ण झालेली आहे आणि या राजीनाम्याचं पत्र झी24 तासच्या हाती आलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। सीजेपी कडून अनेक हजारो विद्यार्थ्यांकडून जे आंदोलन केलं जात होतं त्या आंदोलनाला आता यश आलंय असं म्हणावं लागेल, कारण धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा ही प्रमुख मागणी या सगळ्याच विद्यार्थ्यांची होती आणि अखेर ही मागणी मान्य झालेली आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। नीट पेपर फुटी प्रकरणानंतर सर्वात आधी जबाबदारी निश्चिती केली जावी आणि शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। सुरुवातीला शांततेमध्ये आंदोलन झालेलं होतं, जंतर मंतरवर आंदोलन करण्यात आलं, त्यानंतर आंदोलनात दरम्यान लाठीचार्जचा प्रकार घडला, त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत काँग्रेसचे सचिन सावंत जोडले गेले आहेत। सचिनजी, गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलक रस्त्यावर उतरलेले होते, विद्यार्थ्यांकडनं जीवाची पर्वा न करता आंदोलन केलं जात होतं आणि अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। धर्मेंद्र प्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। निश्चितपणे म्हणजे यापेक्षा कुठली आनंदाची बाब असू शकत नाही। याचं कारण आहे की हा लोकशाहीचा विजय आहे, या देशातल्या तरुणाईचा विजय आहे।
विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी सातत्यानं जो सरकारकडनं चालला होता आणि हा विसर पडला होता की आपण लोकशाहीमध्ये राहत आहोत. हे लोकतंत्र आहे, मोदी तंत्र